करता श्रद्धा प्रगट करण्याचा आजचा दिवस आहे. कारण आजचा दिवस जर आपण पाहिला त्याच्यामध्ये काय आलेलं आहे, वर्ष श्राद्ध. श्राद्ध म्हणजे श्रद्धा. आजच्या दिवशी श्रद्धेने ज्या काही गोष्टी केल्या जातात ते त्यांच्याकरता समर्पित असतात, म्हणून आजचा दिवस आहे. श्राद्ध का करावं तर शास्त्रकार पुत्र शब्दाची व्याख्या करत असताना शास्त्रकार सांगतात, पूत नामनः नरकात्रायते इति पुत्रः. पुत्र कोणाला म्हणावं की ब्रह्मदेवाच्या डाव्या बरगडीपाशी. ऐकताय ना सगळे, का बसले इथं घरी लक्ष आहे, कुलूप लावलं का नाही, हां गायांना चारा टाकला की नाही, लक्ष द्या. ब्रह्मदेवाच्या डाव्या बरगडीपाशी पूत नावाचा नरक आहे. या पूत नावाच्या नरकामध्ये आपले जे पूर्वज आहेत ते उलटे टांगलेले असतात. उलटे म्हणजे कसे, खाली डोकं वर पाय. आणि या मृत्यू लोकामध्ये ते पाहत असतात की आपल्या जो पिढी आहे, आपल्या वंशामध्ये असा कोणीतरी सुपुत्र जन्माला यावा की ज्याने आपल्याकरता पिंडदान करावं, आपल्याकरता अंगठ्याने 2 थेंब पाणी द्यावं. आणि ते का एकदा झालं की मग त्याचे पुढचे मोक्षाचे मार्ग हे मोकळे होत असतात. विठ्ठल हो. परंतु काही नास्तिकवादी लोक असतात की जे म्हणतात हे कशासाठी करायचं, याचा फायदा काय. असाच एक नास्तिकवादी होता बरं का, सचिन भाऊ. असाच एक नास्तिकवादी होता. त्याने काय केलं, नदीच्या काठाला एक ओळं केलं. ओळं म्हणजे कळतं ना, खड्डं केलं, आळं, जसं आपण वरम भात खाताना आळं करतो ना तसं त्यांनी ओळं केलं. आणि काय करायचं, नदीतलं पाणी घ्यायचं आणि त्या ओळ्यामध्ये टाकायचं. असं करताना गावातल्या लोकांनी पाहिलं, प्रतिष्ठित लोकांनी पाहिलं. पाहिल्याच्या नंतर त्याला विचारलं, का हो म्हणे तुम्ही हे नेमकी करताय काय. तो म्हणे काय नाही म्हणे, मी माझ्या ऊसाला पाणी भरतोय म्हणे. कशाला करतोय, काय करतोय, ऊसाला पाणी भरतोय. त्याला विचारलं, म्हटले तुमचा ऊस कुठं आहे. काय नाही म्हणे, 5 किलोमीटर अंतरावर आहे. किती, पाणी कुठं भरतोय, नदीच्या तीरी. मग आता तुम्ही सांगा त्याच्या ऊसाला पाणी जाईल का, जाईल का, बोला जाईल का. काय मी काय वेगळा दिसतोय का काही, हा ऊसाला पाणी जाणार नाही. तसं त्याने देखील सांगितलं, अहो म्हणे इथं ऊसाला पाणी जात नाही म्हणे. मग तुमचा स्वर्ग कुठं, तुमचा पाताळ कुठं, कुठं तो पूत नावाचा नरक, तिथपर्यंत कसं पोचायचं, बरोबर नाही. बौद्धिक दृष्टीने विचार केला तर हे आपल्याला पटतं, पण शास्त्र असं सांगतं. शास्त्र हे आपल्या जन्माच्या पूर्वी आणि मृत्यूच्या नंतर देखील असतं बरं का. शास्त्र असं सांगतं की आजच्या दिवशी जर आपण पिंडदान केलं, आजच्या दिवशी जर आपण अंगठ्याने 2 थेंब पाणी दिले, आजच्या दिवशी आपण ज्ञानदान केलं, आजच्या दिवशी आपण अन्नदान केलं, नवे नवे वस्त्रदान केलं, तर याचं काय होतं, पुण्य तयार होत असतं. काय तयार होतं, पुण्य. आणि ते पुण्य आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतं. विठ्ठल कारण शास्त्रामध्ये 16 प्रकारचे संस्कार सांगितलेले आहेत महाराज. किती संस्कार सांगितले, 16 प्रकारचे संस्कार सांगितले. पहिला जो संस्कार सांगितला त्याला आपण गर्भधान संस्कार असं म्हणतो. म्हणजे ज्यावेळी आईच्या पोटामध्ये 7 महिन्याचा गर्भ असतो त्यावेळी जे संस्कार केले जातात रोहित महाराज, त्याला काय म्हणतो आपण, गर्भधान संस्कार असं म्हणत असतो. मग आता आपण काय करतो, 7 महिन्याचा गर्भ असल्या पोटामध्ये त्यावेळी काय लागतात, डोहाळे लागतात, बरोबर नाही. कोणाला चिंच खाऊशी वाटते, कोणाला माती खाऊशी वाटते, कोण मालिका पाहतं महाराज, माझी नवऱ्याची बायको, अजून काय बरंच काही आहे, बरोबर नाही. म्हणून डोहाळे कशाचे लागतील हे काय सांगता येत नाही. अहो एक नवलाची गोष्ट तुम्हाला सांगतो, आमच्या जिजामातेला सुद्धा डोहाळे लागले होते बरं का. कशाचे डोहाळे लागले होते, अहो एका हातामध्ये ढाल घ्यावी, एका हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्यावरती स्वार व्हावं आणि शत्रूचा नायनाट करावा, असे डोहाळे जिजामातेला लागले होते. का बरं, छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, ज्यावेळी गर्भावरती संस्कार करायचे होते महाराज, त्यावेळी जिजामाती रामायण वाचलं, जिजामातेने महाभारत वाचलं, नवे नवे संत आणि संत चरित्र वाचले, त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. विठ्ठल मला सांगायचं काय की 7 महिन्याचा गर्भ असल्यानंतर जो संस्कार केला जातो, जन्म झाल्याच्या नंतर संस्कार का होताच, बरोबर नाही, संस्कार होतातच. परंतु आईच्या गर्भामध्ये पोटात असल्यानंतर जे संस्कार होतात त्याला आपण गर्भधान संस्कार असं म्हणत असतो. त्याच्यानंतर दुसरा संस्कार सांगितला तो नामकरण संस्कार, त्याच्यानंतर चुडाकरण संस्कार, असे बरेच संस्कार सांगितले. तसं मनुष्य गेल्यानंतर जो शेवटी संस्कार करतो त्याला काय आपण म्हणतो, अंत्यसंस्कार, बरोबर ना. 10 दिवसांनी जो संस्कार केला जातो त्याला आपण दशक्रिया म्हणतो. 1 वर्षाने जे केलं जाते त्याला आपण
वर्ष श्राद्ध असं म्हणतो. आणि वर्षवर्षी जे नित्यनेमाने केलं जाते त्याला आपण पुण्यस्मरण म्हणतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आजचा जो दिवस आहे हा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल श्रद्धा प्रकट करण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. कारण शास्त्रामध्ये 4 प्रकारची कर्म शास्त्र आपल्याला करायला सांगतं. किती कर्म करायला सांगतं? बोला. 4. आपलं असं आहे महाराज, कीर्तन मी एकट्या करत नाही. निम्म तुम्ही करायचं, निम्म मी करायचं आणि थोडंफार मागचेही करते. बरोबर का? आम्ही खेळीमिळी गदा रुळी आनंदे आपण सर्वांनी मिळून हे कीर्तन करायचं आहे. मी फक्त बोलतोय म्हणून मी एकटा कीर्तन करणे बरं का. तुम्ही सगळे विठ्ठल विठ्ठल. म्हणून शास्त्र आपल्याला 4 प्रकारचे कर्म करायला सांगतं. पहिलं कर्म सांगतं ते म्हणजे नित्यकर्म. दुसरं कर्म करायला सांगतं ते नैमित्तिक कर्म. तिसरं कर्म करायला सांगतं काम्य कर्म. आणि चौथं कर्म करायला सांगतं प्रायश्चित्य कर्म. किती कर्म सांगितले? 4 प्रकारची कर्म सांगितली. पहिलं सांगितलं नित्यकर्म. आता नित्यकर्म म्हणजे काय हो? दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आम्ही ज्या गोष्टी करतो त्याला काय म्हणतात? नित्यकर्म म्हणतात. बरोबर नाही? उदाहरण द्यायचं झालं, सकाळी आपण उठतो. उठल्याच्या नंतर आपण काय करतो? काय करतो? शेण उचलतो. ते तर करतोच. पण उचलल्याच्या नंतर सगळे कामं आटोपल्याच्या नंतर आपण काय करतो? आंघोळ करतो. बरोबर की नाही? आता आंघोळ केल्याच्या नंतर लगेच आपण जेवायला बसतो का? नाही बसत. शास्त्र आपल्याला असं सांगतं की आंघोळ केल्याच्या नंतर आपण काहीतरी स्वाध्याय केला पाहिजे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, काही अग्निमुखी हवन करील देवता पूजन प्राप्त वेळी भोजन ब्राह्मणाचे. ज्ञानोबा सांगतात की अग्निमुखी हवन आपण केला पाहिजे. आता इथं किती ब्राह्मण आहे का कोणी? हवन करणं हे आपल्याला शक्य नाही महाराज, कर्मकांडाचा विषय. परंतु जरी आपल्याला हवन करता येणं हे शक्य नसलं तरी पण आपण देवाचा दिवा लावू शकतो. बरोबर नाही? तेही जमलं नाही, अगरबत्ती तर लावू शकतो ना. फटाकडे वाजवायसाठी नाही, देवासाठी. अगरबत्ती आपण लावू शकतो. ज्ञानोबा म्हणतात तेही जमलं नाही तरी चालेल. हरिपाठ आपण म्हणू शकतो. बरोबर नाही? तेही जमलं नाही तरी चालेल. सोमनाथ महाराज ज्ञानेश्वरीची एखादी ओवी आपण वाचू शकतो. आणि तेही जमलं नाही तर सगळ्यात शेवटी तुळशीला तर आपण पाणी घालू शकतो ना. विठ्ठल विठ्ठल. शास्त्राने बरेच आपल्याला विकल्प दिले महाराज, पण माणूस एकही पाळत नाही. बरोबर का नाही? म्हणून शास्त्र आपल्याला असं सांगतं की आपण स्वाध्याय केला पाहिजे, आपण नित्यनेम केला पाहिजे. एखादा असतो वाढाव, तो म्हणे को महाराज तुम्ही सांगता की जीवनामध्ये नित्यनेम असायला हवा, तुम्ही सांगता की जीवनामध्ये पूजापाठ आपण केला पाहिजे, आणि नाही केलं तर काय फरक पडायचा आहे? ज्ञानोबा पुन्हा वर्णन करतात, काही नित्यनेमाविन अन्न खाय तो काही नित्यनेमाविन अन्न खाये तोची श्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. ज्ञानोबराय सांगतात की जो नित्यनेम करत नाही, जो नित्यकर्म करत नाही त्याला ज्ञानोबराय कुत्रा असं संबोधतात. बरं का? म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करतो त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? नित्यकर्म आपण म्हणतो. दुसरं कर्म शास्त्र आपल्याला करायला सांगतं ते म्हणजे नैमित्तिक कर्म. आता नैमित्तिक कर्म म्हणजे काय हो? तर काहीतरी निमित्त घेऊन येतं त्याला आपण काय म्हणतो? नैमित्तिक कर्म असं म्हणतो. म्हणून ज्ञानोबराय नैमित्तिक कर्माच्या संबंधाने म्हणतात, सोम सूर्यादी गहनी का वर्णी जाती पावने माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्ञानोबराय असं सांगतात की सूर्यग्रहण असेल, चंद्रग्रहण असेल, त्याच्याकरता एक स्पेशल विधी आहे. तसं आपले जे आई वडील ज्या तिथीला गेलेले आहेत ती तिथी म्हणजे मुलांकरता एक पर्वकाळ आहे महाराज. कारण त्यांनी तर आपल्याकरता भरपूर काही कमवून ठेवलंय. बरोबर की नाही?
शेती म्हणू नका, पैसे म्हणू नका, गाडी बंगला तेवढं तर दिलंच महाराज. छोकरी पण ॲडजस्ट करून काहीतरी करून दिली. म्हणजे त्यांनी तर आपल्याकरता भरपूर काही करून ठेवलेलं आहे, परंतु आपण मात्र त्यांना काही पाठवू शकत नाही. जसं आपल्याकडचे पैसे परदेशात चालत नाही, परलोकात चालतील का? नाही चालू शकत. परंतु जसं सोनं हे सगळ्या देशामध्ये चालतं, तसं पुण्य हे सर्व लोकांमध्ये चालत असतं बरं का. म्हणून आजच्या दिवशी जर आपण अन्नदान केलं, आजच्या दिवशी आपण ज्ञानदान केलं, आजच्या दिवशी पिंडदान केलं, तर त्याचा परिणाम असा होतो की त्याचं सुकृत खूप छान महाराजांनी प्रमाण दिलं की आजच्या दिवशी जर आपण पिंडदान केलं, अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, त्याचं सुकृत पुण्य तयार होत असतं. आणि ते पुण्य का एकदा त्यांच्यापर्यंत जाऊन पोचलं की इह लोकाचं आपलं काही सर्व काही सुखरूप होत असतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय त्यांचा अनुभव सांगतात. काय अनुभव सांगतात तो? की त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय मिळवलं. म्हणून तुकोबराय सांगतात की तुम्ही देखील तेच करा. तसं आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर काही करत असतो, बरोबर नाही? पण तरी देखील काही ना काही करायचं शिल्लक राहतं. भरपूर काही आपण मिळवतही असतो, पण तरी देखील काही ना काही मिळवायचं शिल्लक राहतं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुम्ही असं काही करा की जे केल्याच्या नंतर जीवनामध्ये काही करायचं शिल्लक राहता कामा नये, किंवा तुम्ही असं काहीतरी मिळवा की जे मिळवल्याच्या नंतर जीवनामध्ये काही मिळवायचं राहता कामा नये. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय साध्यही सांगतात आणि साधनही सांगतात. मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये साध्य काय आहे हे माहिती पाहिजे महाराज. बऱ्याच वेळेला असं होतं की 60-70 वर्ष निघून जातात, पण जगतो कशा करता हेच माहिती नसतं. एक असा गृहस्थ भेटला, गुरुवर्य विनोदोने सांगत असतात बरं का. एक गृहस्थ भेटला, त्याला विचारलं का रे म्हणे तुझं जीवनातलं साध्य काय? तो म्हणे महाराज काय मला सांगता येणार नाही. बाबांनी विनोदाने म्हणले जगतो तरी कशा करता म्हणे, जगतो तरी कशा करता? तो म्हणे काय नाही महाराज सगळे जगतात म्हणून मी पण जगतो म्हणे. हां, तसं जीवन जगायचं कशा करता याच्याकरता जीवनामध्ये साध्य पाहिजे. बाबा विनोदाने अजून एक दृष्टांत सांगत असतात महाराज. मारुती बाबा कुरेकर नाव ऐकलं असेल तुम्ही. बाबा सांगत असतात की एक भिकारी रेल्वेमध्ये बसला. कशात बसला? बैलगाडीत, रेल्वेत बसला. रेल्वेत बसल्याच्या नंतर आजूबाजूच्या लोकांनी त्याला विचारायला सुरुवात केली. म्हणे बाबा तुम्हाला कुठं जायचं आहे? तो म्हणे मला मुंबईला जायचं आहे म्हणे. कुठं जायचं आहे? मुंबईला जायचं आहे. हे ऐकल्याच्या नंतर त्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं अहो बाबा ही ट्रेन मुंबईला नाही म्हणे, ही नागपूरला चालली. कुठं चालली? नागपूर डेपोला. ही नागपूरला चालली म्हणे ही ट्रेन. तुम्ही खाली उतरा आणि पलीकडच्या साईडला जी ट्रेन लागलेली आहे त्या ट्रेनमध्ये बसा, ती मुंबईला जाणार आहे. त्याने काय ऐकलंच नाही महाराज. ते माझ्यासारखंच होतं थोडं आगारवट. त्याने काय ऐकलं नाही. ते आतमध्ये जाऊन बसलं. बसलं तर बसलं, शांत बसावं ना. ते शेजारच्याला असं धक्का द्यायचं. ते शेजारचं कटळलं. ते म्हणे आता हे प्यात किती टाईम थांबावं लागते काय माहिती, किती टाईम झेलावं लागते काय सांगता येणार नाही. त्याने विचारलं म्हणे बाबा तुम्हाला कुठं जायचं आहे हो? अरे म्हणे मला मुंबईला जायचं आहे. अहो म्हणे ही ट्रेन मुंबईला नाही, ही नागपूरला जाणार आहे. ते लागला हसायला. बाबाने विचारलं की याला झालं काय? अहो म्हणे ही ट्रेन मुंबईला नाही, ही नागपूरला जाणार आहे. अरे म्हणे मुंबईला काय आणि नागपूरला काय, मागायचे तर भिकच आहे ना, बरोबर का नाही? तसं जीवनामध्ये आपल्या साध्य पाहिजे महाराज. विठ्ठल विठ्ठल.
जीवनामध्ये साध्य हे गरजेचं आहे. एक जण असाच होता, टोपी घातलेली होती. टोपी घालणाऱ्या विचारलं, म्हणे बाबा तुम्ही टोपी कशा करता घालता? म्हणे काय नाही म्हणे, डोक्या करता घालतो. म्हणे डोकं कशा करता? टोपी करतं म्हणे. तसं काही लोक विनोदाने बोलत असतात. त्यातल्या त्यात पाटील लहान मुलांचं जर पाहिलं, लहान मुलं काय उत्तर दिलं सांगता येत नाही महाराज. त्यांच्या नादी लागणं म्हणजे खूप अवघड आहे. एक शाळेचे मास्तर होते. कोण होतं? बोला महिला मंडळ. कोण होतं? मास्तर होतं, मास्तर. आता एक विद्यार्थी शाळेमध्ये दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्रास द्यायचा. मास्तरांनी काय केलं की त्याचं कान पकडलं. म्हणे का रे तू का विद्यार्थ्यांना त्रास देतो? तुझ्या म्हाताऱ्याला सांगतो म्हणे. कोणाला सांगतो? म्हाताऱ्याला सांगतो म्हणे. सांग तू राहतो कुठं? त्यांनी सांगितलं महाराज मी ना म्हणे, मी आहे ना भेळीवाल्याच्या समोर राहतो म्हणे. कुठं राहतो? भेळीवाल्याच्या समोर राहतो. अरे म्हणे पण भेळीवाला कुठं राहतो? तो म्हणे काय नाही म्हणे, आमच्याच घराच्या समोर राहतो म्हणे. मास्तरला आला राग. एक तर आधीच विद्यार्थ्यांना हाणलेलं होतं त्याने. मास्तरचा पारा चढला. अरे मी म्हणतोय तुला दोन्ही कुठं राहतात? अहो काय नाही म्हणे सर, समोरच राहते म्हणे. कुठं राहत्या? समोरच राहते म्हणे. शेवटी मास्तर कंटाळला. अरे म्हणे तू कोणत्या दिवशी जन्माला आला होता? अहो मास्तर म्हणे शुक्रवारच्या दिवशी जन्माला आलो होतो. ते थोडं विचित्रच होतं महाराज. त्याने सुद्धा सरांना विचारलं. म्हणे का हो गुरुजी तुम्ही कोणत्या दिवशी जन्माला आले? गुरुजीच्या म्हणेनं ध्यानी. गुरुजी म्हणे रविवारी जन्माला आलो म्हणे. नाही म्हणे मास्तर रविवारी सुट्टी असते ना. हा काय बोलतील सांगता येत नाही. महाराज एकदा साताऱ्याला कीर्तनाला गेलो. खानापूर नावाचं गाव आहे. सप्त्यामध्ये दरवर्षी कीर्तन असतं. कार्यक्रमाला गेलो. 9 ते 11चा कार्यक्रम होता. कार्यक्रमाला थोडं लवकर गेलो आणि दरवर्षी ज्यांच्या इथं थांबतो त्यांच्या इथं थांबलेलो होतो. पण ते एक पोरगं आलं 7वी 8वीचं. तर महाराज चला म्हणे आमच्या इथं चहा प्यायला चला. अरे म्हणले हा कुठं चहाचा वेळ का? म्हणलं नाही म्हणे, जरी चहा नाही ना दूध तरी प्यायला चला म्हणे. बरं म्हणलं चल. घराच्या जवळ नेलं आणि त्याने लांबून एक म्हैस दाखवली. आता सातारा भागामध्ये म्हैशी जास्त असतात बरोबर नाही. एक म्हैस दाखवली. म्हणे बाबा ही आपली म्हैस आहे बरं का. आता मी कोतवलं आणि विचारलं दूध देते का रे? नाही म्हणे बाबा ती नाही दूध देता, आपल्यालाच काढावं लागतं म्हणे. म्हणजे लहान पोरं काय उत्तर देतील हे सांगता येत नाही. तसं जीवन जगायचं कशा करता? काम करण्याकरता. आणि काम कशा करता करायचं? म्हणजे जीवन जगण्याकरता. विठ्ठल विठ्ठल. आपण कामही केलं पाहिजे, पैसाही कमावला पाहिजे, परंतु कशा करता करतो हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये त्यांचं जीवनातलं साध्य सांगतात. आता बरेचसे तुकोबारायांचे अभंग असे महाराज की त्याच्यामध्ये साध्य असतं परंतु साधन नसतं. काही असे अभंग सांगितले ज्याच्यामध्ये साधन सांगितलेलं आहे परंतु साध्य सांगितलेलं नाही. परंतु या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय त्याचं साध्यही सांगतात आणि त्यांचं साधनही सांगतात. अहो आम्ही काय केलं? आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. कशाचा अट्टहास केला? अभंगाचं प्रथम चरण. याजसाठी गेला होता Yeah.
याजसाठी केला होता अट्टहास. वा, एक नंबर चाल झाली महाराज. याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा किंवा शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेच्या. जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. अट्टहास केला म्हणजे काय केलो? आम्ही आटोनाट प्रयत्न केले. कशाचे प्रयत्न केले पण? हां, जगद्गुरु तुकोबराय सांगतात शेवटचा दिवस गोड व्हावा. आमच्या जीवनामध्ये शेवटचा दिवस गोड व्हावा याच्याकरता आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. विठ्ठल आता शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे काय? आणि तुकोबराय तुम्ही अट्टहास नेमकी कशाचा केला? या 3 गोष्टींवर आपण चिंतन करणार आहे. आता शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस? तुम्ही आम्ही ज्याला शेवटचा दिवस गोड होणं म्हणतो तो तुकोबराय म्हणतात का तो शेवटचा दिवस आहे? आता तुम्ही आम्ही कशाला शेवटचा दिवस म्हणतो? समजा एखाद्याचा शेवट हा शांततेत झाला, म्हणजे एकदम शांततेत तो मरण पावलं, म्हणजे त्याचा शेवट कसा झाला? चांगला झाला असं आपण म्हणतो, बरोबर का? हे लौकिक दृष्टीने. आणि एखाद्याचा शेवट आरडत ओरडत अपघातामध्ये किंवा एखाद्या आजारपणामध्ये झाला तर आपण काय म्हणतो? त्यांचा काय शेवट चांगला झाला नाही, हे झालं. परंतु जगद्गुरु तुकोबराय सांगतात काय? याला खऱ्या अर्थानं शेवट चांगला असं म्हणता येत नाही. कारण पहा, एखादा व्यक्ती आयुष्यभर परमार्थ करतो महाराज, पार टाळ कुटू गट्टे पडतात हाताला, पखवाद वाजू पार कडक हात होऊन जातो. हा, कीर्तन करता करता पायाचे गुडघे दुखायला लागतात, गळ्याचा कंठ सुकून जातो महाराज, आणि तरीसुद्धा त्याचा शेवट हा अपघातामध्ये होतो. आणि एखाद्या व्यक्ती आयुष्यभर खाऊ नको ते खाल्लं, पिऊ नको ते प्याला, पण नेमकी एकादशीच्या दिवशी शांततेत गेला. हा, म्हणजे आता तुम्ही सांगा शेवट गोड कोणाचा झाला? हे लौकिक दृष्टीने झालं, बरोबर का नाही? शेवट गोड कोणाचं होईल आपल्याला सांगता येत नाही महाराज. का सांगता येत नाही? कारण कोणाचा शेवट कसा होईल हे सांगता येऊ शकत नाही. पुराणामध्ये शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात. चोखोबरायांचं उदाहरण आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहे, बरोबर का नाही? कोण होते हो चोखोबराय? अहो काय त्यांचा अधिकार होता महाराज, अधिकारी पुरुष होते. परंतु ते चोखोबराय एकदा गावाच्या कोसाचं काम करीत होते. गाव कोसाचं कळलं ना? गाव कोसाचं म्हणजे फेट्यावाली एक नाही राहिली आता. काही दिवसांनी महाराज हे फेट्यावाले आणि टोपीवाले संपले ना, अवघडे, बरोबर की नाही? विठ्ठल विठ्ठल. जगत चोखोबराय गाव कोसाचं काम करत होते. म्हणजे गावाच्या कडाची जी भिंत आहे ती भिंत बांधायचं काम चोखोबराय करत होते. आणि ती भिंत बांधता बांधता काय झालं? ती भिंत कोसळली आणि त्याच्यामध्ये अनेक जे कामगार होते चोखोबरायांसोबत ते गाडले गेले. त्याच्यात चोखोबराय देखील होते. हे झाल्याच्या नंतर पंढरपूरला देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. नामदेव महाराज सकाळी सकाळी दर्शनाकरता येत होते. नामदेव महाराजांनी देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्याच्या नंतर नामदेव महाराज म्हणले, देवा तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू यायचं कारण काय? देवाने सांगितलं, नामा माझा चोखा गेला. गेला म्हणजे तुम्ही जाऊनच कसं दिलं म्हणे? अरे म्हणे त्याचं प्रारब्ध संपलं होतं, प्रारब्ध संपल्याच्या नंतर मला देखील थांबवता येत नाही म्हणे. काही असतात काही VIP केस जिथं भगवान परमात्मा विक्षेप करतो, बरोबर नाही? पण तू सांगता येत नाही करीलच का नाही. परंतु नामदेव महाराज माझी एक इच्छा आहे म्हणे सांगा देवा तुमची काय इच्छा आहे? देवाने त्यांचा शेला घेतला, नामदेव महाराजांच्या हातात दिला आणि सांगितलं, नामदेव महाराज आपल्या चोखोबरायांची समाधी मला आपल्या समोरच करायची, माझ्या समोरच करायची, म्हणून तुम्ही काय करा त्यांच्या अस्थी घेऊन या. नामदेव महाराज म्हणले, देवाला काय येडबीड लागलं काय म्हणे? अहो तिथं कितीतरी लोकांच्या अस्थी गाडलेल्या आहेत. अहो अस्थींचा तिथं ढीक लागलेला आहे. एवढ्या अस्थींमधून चोखोबरायांच्या अस्थी आणायच्या कशा? देवाने सांगितलं, नामा म्हणे कशा ओळखाव्या, विठ्ठल नाम जया मधून निघे. ज्या अस्थीमधून विठ्ठल विठ्ठल नाव ऐकू येईल त्या अस्थी तुम्ही घेऊन या. नामदेव महाराज म्हणले, खरंच देवा काय म्हणतोय, काय तुला तरी कळतंय का? अरे आम्ही कीर्तनात लोकांना सांगतो विठ्ठल विठ्ठल म्हणा, तरी लोक म्हणत नाही. अहो कीर्तनात लोक बोलत नाही महाराज. आणि घरी गेल्यावर बाबा 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 इकडं तर विचारूच नका. माणसं संपले महाराज, पण यांच्या कॅसेटी काय आतापर्यंत बंद झालं नाही. विठ्ठल
अहो म्हणे आम्ही कीर्तनात लोकांना सांगतो विठ्ठल म्हणा, तरी लोक विठ्ठल म्हणत नाही. आणि नामदेव महाराज, देवा तुम्ही सांगता की आस्ती विठ्ठल बोलतील, परंतु आता देवाने सांगितलं होतं. नामदेव महाराज गेले. नामदेव महाराज गेल्याच्या नंतर नामदेव महाराज आस्ती हातात घ्यायचे, कानाला लावायचे, विठ्ठल नाव ऐकू येत नसायचं. बराच वेळ निघून गेला. शेवटी नामदेव महाराज कटळले. भावनेच्या भरामध्ये देव काहीतरी बोलून गेले असतील म्हणून नामदेव महाराज निघणार तेवढ्यात एक आस्ती दिसली महाराज. ती आस्ती उचलली आणि त्याच्यामधून विठ्ठल विठ्ठल नाव ऐकू यायला लागलं. विठ्ठल 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 नाव त्या आस्तीमधून यायला सुरुवात झाली. बघा, माणसाला जर खरंच मोक्षाची प्राप्ती पाहिजे असेल, माणसाला असं वाटत असेल की आपण मोक्षपदापर्यंत पोहोचलो पाहिजे, तर त्याच्यासाठी शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे साधनं सांगितलेले. जप तप योग याग विधी अनेक प्रकारची साधनं शास्त्रामध्ये आपल्याला शास्त्र सांगतं. परंतु सगळेच साधनं आपल्याला चालतील असं नाही बरं का. त्याच्यामध्ये एक कर्माचं साधन सांगितलेलं आहे, एक ज्ञानाचं साधन सांगितलेलं आहे आणि एक भक्तीचं साधन सांगितलेलं आहे. हे 3 साधनं हे खूप महत्त्वाचे महाराज. कर्माचं साधन, कर्म करून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. पण महाराज एवढं सोपं नाही बरं का. कर्मकांड इतकं किचकट आहे की ते सहजासहजी कोणालाही साध्य होत नाही. विनोदाचा एक दृष्टांत म्हणून सांगतो. एक धनगर होता, धनगर कांदळकर महाराज. एक कोण होता? धनगर होता. बरं, तो धनगर गावाशी कधी त्याचा संपर्क येत नसायचा. तो तिकडंच रानामाळ्यामध्ये मेंढ्या आपला वळायचा. आणि त्याची बायको होती. ती बायको एकदा काय झालं, तिच्या मैत्रिणीच्या इथं सत्यनारायण पूजा होती. काय होती? सत्यनारायणाची पूजा होती. आता मैत्रिणी कसं, माझ्या इथं सत्यनारायणाची पूजा ये म्हणे. ती गेली. आता तिने देखील काय सत्यनारायण महापूजा वगैरे काय तिला सुद्धा माहिती नव्हतं महाराज. ती गेली. तो सगळा विधी वगैरे पाहिला. पंडित बुवा आले, बरोबर नाही, ओम नारायण स्वाहा, बरेच विधी असतात, आपल्याला माहिती नाही ते. भरपूर सत्यनारायण पूजा पूर्ण झाली. सत्यनारायण पूजा पूर्ण झाल्याच्या नंतर हिच्या मनामध्ये सात्विक भाव निर्माण झाला की आपल्या मैत्रिणीच्या इथं सत्यनारायण पूजा झाली, आपल्या इथं पण झाली पाहिजे. तिने काय केलं, ती घरी गेली. घरी गेली ना आपल्या नवऱ्याला सांगितलं, हे बघा उद्या काय तुम्ही जाऊ नका मेंढ्यांकडं, आपल्याला सत्यनारायण पूजा करायची. त्याला काय माहिती, तो मेंढ्यांकडचा माणूस, त्याला काय सत्यनारायण पूजा वगैरे माहिती नव्हती. तो गेला. तो त्या दिवशी घरी राहिला. ब्राह्मणबुवाची कशी तरी, एक तर सीझनचा दिवस होता, ब्राह्मणबुवाची तारीख भेटत नव्हती. पण ऐन टायमाला ब्राह्मणबुवाने थोडीशी ॲडजस्ट केली आणि दुपारच्या 1च्या टायमाला तारीख तिला देऊन टाकली. परंतु तिला एक सांगितलं होतं महाराज. काय सांगितलं? की जे घर आहे ते तू घर खालून शेंड्यापर्यंत सारवून घ्यायचं. महिला मंडळ खालून शेंड्यापर्यंत सारवून घ्यायचं. कळलं का? जुन्या मायाला कळलं असं, नवीनला आता फरशी पाहायची सवय लागलेली आहे. खालून तर वरच्या शेंड्यापर्यंत सारवून घ्यायचं. बरं, ती आता लागली सारवायला. आता सारवल्यावर तिचा अवतार काय झाला असं तुम्हाला माहिती आहे, बरोबर की नाही? ती केस विसत अत्र वित्र, बरोबर की नाही? असे केस तिचे झालेले. त्यात ती घामपुसायला गेले होते, पूर्ण भांडारा लावल्यावानी. हां, ती सगळी त्याची अवस्था झालेली. त्यात ब्राह्मणबुवा आले. एक वाजायचा टाईम होता. ब्राह्मणबुवाला भूक लागलेली होती. ब्राह्मणबुवा एकदम तडतडीत आले. ब्राह्मणबुवाने सांगितले, बघा म्हणे आपल्याला लवकर लवकर पूजा आटपायची आहे. अहो म्हणे पूजा करायची, पण आता घर सारवायचं तुम्ही सांगितलं होतं, याचं काय करायचं? काय नाही म्हणे, काय घर सारवायची गरज नाही. नाही तर असं कर म्हणे, तू घर सारव, मी पूजा करून घेतो. जमतं का असं? हां,
मग करायचं काय, ब्राह्मणबुवानी तिचा नवरा तिचे मिस्टर आहे ते बसवले आणि त्यांना काय केलं, सुपारी बांधली कमराला. हा म्हणजे महिला नसेल तर माणसाच्या कमराला सुपारी, बरोबर की नाही, आणि माणूस नसेल तर काय नारळ. हा बरोबर की नाही, सुपारी बांधली आणि ब्राह्मणबुवाने त्याला सांगितलं, हे बघ म्हणे मी जसं बोलन तसं बोलायचं, बोला ना, मी जसं बोलन तसं, आवाजच आहे ना, जेवण नाही केलं काय सकाळी, मी जसं बोलन तसं बोलायचं आणि मी जसं करन तसं करायचं. आता तो रानटीस महाराज, त्याला सांगितलं हातावर पाणी घ्या, तो म्हणायला लागला हातावर पाणी घ्या, लावा डोळ्याला, तो म्हणायला लागला लावा डोळ्याला. आता दुपारची दिवस वेळ झालेली, ब्राह्मण बुवाला खूप भूक लागलेली महाराज, ते तळतळलं. बरं ते तळतळलं, त्याने काय केलं, जसा हात मागं केला तसा रप्पाट त्या माणसाच्या लावून दिला असा. आता तो धनगरच होता महाराज, त्यातले त्यात मेंढ्यांकडचा. गुरुवारे सांगत असतात विनोदाने का शेतकऱ्याचा हात आणि गाया वळणाऱ्या मागच्यांचा हात रेल्वे खाली ठेवला, अतिशोक्ती बरं का, रेल्वे पलटीहून पण हाताला काही व्हायचं एवढा कडक हात. त्यांनी जसा ब्राह्मण हाणला, एका फटक्यात ब्राह्मण घराच्या बाहेर. घराच्या बाहेर ब्राह्मण गेल्याच्या नंतर ही बाई सारवीतच होती, हिचं चालू सारवायचं, निम्म्यालावर घर सारवून झालेलं होतं हिचं. आणि त्यात शेजारीने आली, शेजारी म्हणे का ग झाली का सत्यनारायण पूजा. अगं काय म्हणे, बघ ना आत्ता घरात होती म्हणे, चालू आता बाहेर आली, मला वाटतं गावापर्यंत जाते का काय. म्हणजे कर्मकांड हे किचकट आहे महाराज, प्रत्येकाला जमल असं नाही. विठ्ठल विठ्ठल हो. त्याच्यानंतर ज्ञान साधना सांगितली, ज्ञान कर्म सांगितलं. ज्ञानाने सुद्धा आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो, ते सुद्धा खूप क्लिष्ट आहे. योगाची वाट सांगितली, योगाची या वाटा जे निघाले गा सुवटा, तया दुःखाचा शेल वाटा भागाला. ज्ञानोबराय स्वतः योगी आहेत, नवे नवे योग्यांचे राजे आहेत ज्ञानोबराय, तरी सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात योगाची या वाटा जे निघाले गा सुवटा. अहो योगामध्ये काय आहे, दुःख आहे, यातना आहे. म्हणून शेवटचा मार्ग सांगितला तो म्हणजे भक्ती मार्ग. मग भक्तीमध्ये काय करायचं, नामस्मरण करायचं, नामचिंतन करायचं. तू ले हरी का यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या झाली पाहिजे. मी तुम्हाला का सांगितलं,
की ज्यांच्या आस्ती विठ्ठल विठ्ठल बोलत होत्या त्यांचा शेवट कसा झाला? अपघातामध्ये झाला. म्हणून मृत्यू कसा झाला आहे याच्यावरून शेवट कसा झाला हे सांगता येत नाही महाराज. बाहेरील वातावरणाला याच्यामध्ये महत्त्व नाही. त्यावेळची तुमची अंतःकरणातली वृत्ती काय आहे ही वृत्ती खूप महत्त्वाची आहे. भजनामध्ये मृत्यू येणं, कीर्तनामध्ये मृत्यू येणं ही चांगली गोष्ट आहे महाराज. गुरुवरे सांगत असतात ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्यावेळची तुमची अंतःकरणाची वृत्ती काय ही वृत्ती खूप महत्त्वाची आहे. म्हणून शेवट गोड झाला हे कशावरून? शांततेत मृत्यू झाला म्हणजे शेवट गोड झाला. केले कर्म झाले त्याची भोग आले. 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 उपजले मेले ऐसे कीर्ती. उपजले मेले ऐसे कीर्ती. हरिमुखी गाता हरभरी चिंता. हरिमुखी गाता हरभरी चिंता. केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले मेले ऐसे केली. जसं माणसाचं कर्म आहे तसं प्रारब्ध करतं महाराज. म्हणून शेवट गोड झाला केव्हा? शांततेत मृत्यू झाला म्हणजे शेवट गोड झाला. बरोबर नाही? अंतयात्रेला भरपूर लोक आली म्हणजे शेवट गोड झाला. गेल्याच्या नंतर खूप मोठं गोडाधोडाचं जेवण केलं म्हणजे शेवट गोड झाला. किंवा त्यांचा देह चंदनाच्या लाकडामध्ये जाळला म्हणजे शेवट काय झाला? गोड झाला. हे लौकिक दृष्टीने बरं का. परमपूज्य गुरुवरे रावदू बाबा सांगत असतात की इकडं याचा देह चंदनाच्या लाकडामध्ये जाळलेला असतो महाराज, आणि तिकडं जर कर्म वाईट असेल ना तिकडे यम बडवत असतो. विठ्ठल विठ्ठल. हो, म्हणून माणसाचं कर्म हे माणसाला मोक्षापर्यंत जाऊन पोहोचत असतं. म्हणून चांगलं कर्म केले पाहिजे. एक कविता आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पाहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पाहे. एकची धर्म जगाला प्रेम पाहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पाहे. सर्वांसोबत कसं राहिलं पाहिजे माणसाने? प्रेमाने राहिलं पाहिजे ना, असं नाही. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. हा, बरोबर नाही? कधी नांगराने कोरावे, कधी टिकावाने कोरावे.
कधी बसल्या बसल्या खुर्प्याने कोरावे हा? खरा तो एकची धर्म जगाचे वांद कोरावे. कबीर महाराज वर्णन करतात माणसाने जीवन कसं जगावं. कबीरा कहे हम जब पैदा हुए जग हासे हम रोए ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे चदरिया जीनी रे जीनी के राम नाम से जीनी चदरिया जीनी रे जीनी. महाराज सांगतात आपण आयुष्य कसं जगावं. ज्यावेळी एखादा बालक जन्माला येतो महाराज त्यावेळी तो बालक रडत असतो आणि इतर लोक हसत असतात. परंतु कर्म असं करावं माणसाने जीवनामध्ये का आपण लोकांनी आपल्या करता रडावं आणि जाताना मात्र आपण हसावं. विठ्ठल विठ्ठल हो. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय सांगतात की मोक्ष हा कर्मावरती अवलंबून आहे. कारण आपल्या जीवनामध्ये दोन प्रकारचे काळ हे खूप महत्त्वाचे आहेत. एक आहे तो मध्यान्ह काळ आणि एक आहे अंतकाळ. किती काळ महत्त्वाचे आहेत बोला महिला मंडळ. दोन काळ हे खूप महत्त्वाचे. एक आहे मध्यान्ह काळ आणि एक आहे अंतकाळ. सर्वसामान्य जो माणूस आहे महाराज तो मध्यान्ह काळाकडे जास्त विचार करतो, अंतकाळाकडे जास्त विचार करत नाही. परंतु जे साधू महात्मे आहेत, जे संत आहेत, जे ज्ञानी पुरुष आहेत ते अंतकाळाकडे जास्त लक्ष देतात, मध्यान्ह काळाकडे ते लक्ष देत नाही. आणि सर्वसामान्य माणूस मध्यान्ह काळाकडे लक्ष देता देता कधी अंतकाळाला विसरून जातो त्याला कळत सुद्धा नाही. एक खूप छान संत वाङ्मयामध्ये उदाहरण आहे की एकनाथ महाराजांकडे एक व्यक्ती आला महाराज आणि त्याने सांगितलं म्हणे महाराज तुम्ही खूप शांत असता, तुमच्या जीवनामध्ये तुमच्याकडून पाप घडत नाही, तुमच्याकडे काय नाही तृष्णा नाही, तुम्ही खूप शांत असता. तसं आमच्या जीवनामध्ये आमचे खूप खूप पाप घडतं, आमच्या जीवनामध्ये अशांती आहे, तुम्ही आमच्याकरता काहीतरी उपदेश करा. नाथ महाराज म्हणले चालेल मी तुला उपदेश करेल बरं का, परंतु तू 7व्या दिवशी माझ्याकडे ये, मी तुला उपदेश करेल. म्हणे चालेल, परंतु तत्पूर्वी मला तुला काही जर सांगायचं आहे. म्हणे काय. तर मी तुझ्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर माझं असं लक्षात आलं की येत्या 10 दिवसानंतर तू जाणार आहे, परंतु 7व्या दिवशी तू ये, मी तुला उपदेश करेल. तो व्यक्ती गेला, 7व्या दिवशी पुन्हा आला. आल्याच्या नंतर नाथ महाराजांनी विचारलं करे म्हणे या 7 दिवसात तू काय केलं, किती तू पुण्य केलं का किती तू पाप केलं, बरोबर नाही, किती लोकांचा तू काय केला द्वेष केला. तो म्हणे महाराज काय सांगू, तुम्ही सांगितलं 10 दिवसानंतर जाणार आहे, नुसतं रामकृष्ण हरीच चालू म्हणे, बरोबर नाही. तसं नाथ महाराजांनी सांगितलं. अहो म्हणे माझ्या जीवनाचं रहस्य हेच आहे की माझा दिवस जो चालू दिवस आहे तो माझा शेवटचा दिवस आहे, म्हणून मी जगतो, म्हणून माझ्याकडून पाप घडत नाही. विठ्ठल विठ्ठल